नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्था. बांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गुडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर आता काय झालं माहिती आहे का, सोन्याचं रेट खूप वाढल्यात, एवढं वाढल्यात की गगनाला भिडल्यात. आणि सोन्याचं रेट भरपूर वाढल्यामुळं ना चोरांची दहशत जास्त वाढली बघा. की आमच्या इथं ना आमच्या गावापासून एकदम 4 किलोमीटर अंतरावरच एक महिला होती आणि ती शेळीला गवत आणण्यासाठी रानात गेलेली. तर अक्षरशः ना चोरट्यांनी, आता रानात माणूस दररोज असं आणि रानात दररोज सहजासहजी जातं बघा. आणि काहीतर गावाला गेलती आणि गावावरून आलती. मग आता गावाला चालल्यावर दागिनं स्त्रिया घालते त्या आणि लगी काढून ठेवायचं, तर शेळी गवत टाकायला उशीर झाला म्हणून काढून आल्यावर ठेवावं असा विचार करून तिनं पटकन गेली की लगेच कसं लक्ष ठेवलं असेल बघा. आणि 2 चोरं आली. अगोदर थोडंसं आसपास बघितलं कोण आहे का म्हणून, आणि कोण नाही म्हणलं की मग त्या महिलेला धरलं आणि दागिने मागितले. दागिनं मागितल्यावर तिनं ओरडायला लागली, तर तिचं तोंड दाबलं आणि सांगितलं, तुला इथं जाग्यावरती मारून टाकीन, मग गपचूप काढून दे. तर तिनं भीतीपोटी ना कानातलं, गळ्यातलं जे काय असेल तिचं ती काढून दिलं. आणि जवळजवळ 2 ते 2.5 तोळं सोनं होतं. अक्षरशः एवढी म्हणजे बावळट निघाल्या तिनं आता चोरं. म्हणजे किती बघा तुम्ही, किती अक्षरशः माणसाला 1 ग्रॅम घ्यायची आता ऐपत नाही. आणि आज 2-2.5 तोळं दागिनं काढून दुसऱ्याच्या हातात द्यायचं म्हणजे किती तिचं ही झालं असेल. तर महिलांनी ना आता घराच्या बाहेर एकट्यानं पडायची सुद्धा भीती झाली बघा. तर तिने सगळं दागिनं काढून दिलं, पण पैंजण पायात होतं, ती पैंजण राहिलं. तर पैंजण दिना म्हणून परत तिला बेदम मारण्यात आलं. तिनं पैंजण द्यायला नकार केला, तर तिला बेदम मारलं आणि अक्षरशः ना पैंजण काढून घेतलं, मारलं, भरपूर मारलं. बेशुद्ध पडली ती महिला आणि चोरटी फरार झाली. तर एवढी दहशत वाढली आता की दागिनं घालून मिरवायचं सुद्धा काय राहिलं नाही बघा. आणि शेतात एकट्या महिलेनं जायचं सुद्धा काय राहिलं नाही. आता इथं जवळच आमचं शेत आहे म्हणून मी आज ना शेतात दारं धरायला आली. पण किती म्हणजे विचार केला तर अवघड गोष्ट आहे. मग काम करायचं का नको. आणि खेडेगावात कसं असतं बघा, महिलांना रानात जावं लागतं. सोबत असो नसो, रानातली कामं पडलेली असते ती कामं वेळेवर करावीच लागते ती. आणि असं जर केलं तर महिलांना खरंच म्हणजे किती ही आहे बघा तुम्ही. तर अवघड विषय झालाय बघा सगळा. आणि तर खरंच म्हणजे असं महिलांनी जपून राहायला पाहिजे आणि आपली काळजी घेतली पाहिजे. आणि एकटं कुठं न जाता प्रयत्न करायचा की, पण विलाज नसतो बघा शेतकऱ्याला. खरंच एकट्याने महिलांना सुद्धा जावं लागतं शेतात. सोबत एखाद्या वेळेस असतं, एखाद्या वेळेस नसतं, असं असतं बघा. तर काळजी घ्या. आणि माझं ना काल मी ह्या मक्कावर आज माझं पाणी चालू आहे, दारी धरायचं काम चालू आहे. आणि काल मी इथं फवारा मारलाय, म्हणजेच मक्काला आळीचं औषध आणि ही मारले टेंजर. तर अशी पाठ दुखती पंप पाठीवर घेऊन आणि आज असं काहीच करू वाटतं नाही म्हणून थोडंसं झोपली होती. आणि परत ही पाणी वायपट जाईल म्हणून परत रानात आली. तर शेतकऱ्याचं जीवन खरंच अवघड आहे बरं का. आणि किती कष्टाने केलेलं दागिनं असतील ती त्या महिलेलाच माहिती. कारण का शेतकऱ्याला सहजासहजी भेटत नाही बरं का. शेतकरी ताईला तर एवढा दागिनं करायला संघर्ष करावा लागतो ना. तर खरंच काय विचारू नका. शेळ्या, कोंबड्या, आणि आता रेट तर एवढं वाढल्या, तर ती शेळ्या किती जरी विकल्या, कोंबड्या किती जरी विकल्या, तरी पैसे गोळा होत नाहीत. आणि घ्यायला सुद्धा होत नाही. मी तर आता तुम्हाला सांगू का, जवळजवळ 1 वर्ष झालं सोनाराच्या दुकानात सुद्धा गेली नाही. कारण का तर रेटच एवढं वाढलं, तर आपण मग
कसं घेणार आहे ह्याच्यासाठी. तर करणार तर काय आता बघू. पैंजण घ्यायचं आहे तर पैंजणाला सुद्धा एकदम छोटं जरी घ्यायचं म्हणलं ना तरी एवढं पैसे लागतात. तर कुठून आणायचं ती पैसे, आणि शेतकऱ्याचं खरंच अवघड विषय आहे बरं का. तर दार चालू आहे ती माझी, आणि कशी ओरडती बघा. काहीतरी तिला खायला भेटत असेल तर पाण्याच्या पुढं असं खाते ती. आमच्या इकडं ना ह्या पक्ष्याला टिटवी असं म्हणते ती. तर बघा पाण्यात त्यांना किडा मुंगी आळी काहीतरी सापडत असेल, त्यामुळं ती असं हुडकते ती आणि खाते ती. तर काय होतंय मकाला, आता लहान मका आहे ना, एवढी लहान मका आहे आणि ह्याच्यावर आळे. तर मी काल हिला फवारून घेतली आणि बुडात थोडीशी मका दिसते बघा. तर त्या मकाला ना लगी पाखरं उकरते ती आणि खाली पाडते ती, म्हणून लगेच पाणी लावलंय. आणि तणनाशक थोडंसं इथं तण दिसते, म्हणजेच लवाळा आहे बघा ही. तर लवाळा दिसतोय, तर त्याच्यासाठी औषध मारून घेतलंय. आणि वातावरण बघा किती छान झालंय, मस्त वाटतंय. पण पाऊस अजिबात नाही, आभाळ आलंय भरपूर आणि कसलाच पाऊस नाही बघा. तर नुसतं असं आभाळ आल्यासारखं वाटतंय, पण पाऊस काय पडत नाही. आणि उजनी धरण भरलंय. उजनी धरण भरलं ना आमच्यात, म्हणजे इथं नळाला पाणी येतं मोठ्या. तर नळाला जवळजवळ पालखीच्या अगोदरपासून पाणी 1 महिना झालं चालू आहे. आणि नळाला पाणी फिरलं की मग बोरला प्रोकोरेशन होतं. बोर एकदम व्यवस्थित चालते. आणि लाईट तर एवढी जाती ती की काय प्रमाणाच्या बाहेरच, विचारूच नका. आता लाईट गेली बघा.